जय शिवराय मित्रांनो पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता अर्थात या योजनेचा 22वा हप्ता हा फक्त फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे अद्याप फार्मर आयडी काढण्यात आलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपले फार्मर आयडी काढून घ्यावेत, अशा प्रकारचे निर्देश आता शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 20वा हप्ता वितरित करण्यापूर्वीच शासनाच्या माध्यमातून फार्मर आयडीच्या बेसवरतीच पीएम किसानचा हप्ता वितरित करण्याच्या प्रक्रिया सुरू करण्याच्या संदर्भातील हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या। परंतु याच्यानंतर 20वा हप्ता गेला, 21वा हप्ता गेला आणि आता 22वा हप्ता देत असताना मात्र फार्मर आयडीच्या बेसवरती शेतकऱ्यांचं व्हेरिफिकेशन करून अर्थात कुठल्याही प्रकारची केवायसीची गरज न पडता या शेतकऱ्यांची ओळख पटवून अशा पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता वितरित करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून पीएम किसान योजनेमध्ये हप्त्यामध्ये वाढ करण्याची किंवा इतर काही नवीन बदल आणण्याच्या चर्चा केल्या जात आहेत। या पार्श्वभूमीवर येणाऱ्या बजेटची वाट देखील पाहिली जाते, परंतु या बजेटमध्ये याच्या संदर्भातील नवीन काय बदल होतील किंवा नाही होतील हे मात्र अद्याप स्पष्ट जरी झालेलं नसलं तरी या योजनेच्या अंतर्गत दिला जाणारा पुढील हप्ता हा मात्र फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांनाच दिला जाणार आहे, हे मात्र आता या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांनाच राज्य शासनांचे देखील हप्ते दिले जातात। जसं महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाते आणि साहजिकच पीएम किसान मधून अपात्र होणारे लाभार्थी हे नमो शेतकरी मधून सुद्धा अपात्र होतात। त्याच्यामुळे पीएम किसान असेल किंवा आता नमो शेतकरी असेल, या योजनांचे हप्ते मिळवण्यासाठी फार्मर आयडी हा बंधनकारक आहे। त्याच्यामुळे अद्याप ही वेळ गेलेला नाही। आपण जर फार्मर आयडी काढलेला नसेल तर आपला फार्मर आयडी काढून घ्या आणि आपला जर फार्मर आयडी काढताना काही जर समस्या येत असेल तर आपल्या तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधून त्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।